नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्कॉलरशिपचा पहिला चॅप्टर बघणार आहोत आणि तो आहे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर अँड रिअल नंबर. तर संख्यांचे हे काही प्रकार आहेत. तर मी आपल्याला व्हाईट बोर्ड शेअर करते. तर या ठिकाणी बघा, आपण सुरुवातीला मी पेन घेते आणि तुम्हाला इथे नंबर्स लिहून दाखवते. सॉरी, मी पण पहिल्यानेच वापरते पेन टॅब. नंबर्स, तर त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स कोणते आहेत? एक मिनिट जरा. तर त्यात येतात 1, 2, 3, 4 आणि पुढे डॅश डॅश. आता दुसरा जो नंबरचा प्रकार आहे तो म्हणजे आहे होल नंबर. आता होल नंबर्स जे आहेत त्या नंबर्स मध्ये म्हणजे 0 पासून सुरुवात होते. 0, 1, 1, त्यानंतर 2, 3, 4, म्हणजे हे जे पुढचे जे अंक आहेत ते सुद्धा त्यामध्ये येतात. आता आपण थोडस जरा वेगळा कलर घेऊया म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. आता आता तिसरा जो आहे तो तिसरा जो प्रकार आहे संख्याचा, तो आहे इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये मग काय हे बघा, आता -3, त्यानंतर -2, त्यानंतर -1, त्यानंतर 0,
0 त्यानंतर 1 2 3 आणि असे अनंत म्हणजे मायनस सुद्धा त्यामध्ये अनंत आहेत. 0 1 2 3 4 असे हे शब्द त्यामध्ये अंक त्यामध्ये आहेत. आता आपल्याला पुढचा जो शब्द पुढचा जो संख्यांचा प्रकार पाहिजे आहे तो आहे चौथा प्रकार आहे इंटिजर्स. समजले तुम्हाला? इंटिजर्स मध्ये नॅचरल नंबर्स पण येतात, होल नंबर पण येतात आणि आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्स म्हणजे ते कोणत्या प्रकारचे असतात तर P/Q या रूपामध्ये असतात. आता ते कोणते आता आपण समजा बघूया. म्हणजे आता समजा आपण -3 त्यानंतर -5/2 त्यानंतर तुमचा येणार 2 नंतर मायनस हे पण मायनस हे पण मायनस -3/2 त्यानंतर 1 0 नंतर हा -1 नंतर 0 नंतर प्लस मध्ये पण 3/2 त्यानंतर 2 इकडे सुद्धा अनंत आणि इकडे सुद्धा अशा या संख्या अनंत आहेत. तर अशा प्रकारे आपण 4 नंबर शिकलो. एक पहिला संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे नॅचरल नंबर, पूर्ण म्हणजे नैसर्गिक संख्या आपण त्याला मराठीतून म्हणतो. त्यानंतर पुढचा जो अंक आहे पुढचा जो आहे तो होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. आणि आता आपला 5वा प्रकार आपण बघूया तो म्हणजे रियल नंबर्स. रियल नंबर. तर रियल नंबर मध्ये हे सगळे तर येणारच आपले. समजा तुमचे -3 -5/2 -2 आणि यांच्यामध्ये √2 वगैरे अशा संख्या सुद्धा त्यामध्ये येणार. -√2 -1 नंतर 0 नंतर 1 त्यानंतर √2 नंतर 2 अशा प्रकारच्या या संख्या यामध्ये येतात. तर मग तुम्हाला संख्यांचे प्रकार समजले. नॅचरल, होल, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल किंवा रियल नंबर सुद्धा आपण याला म्हणतो. आता आपण एक नवीन बोर्ड घेऊया. आता आपल्याला पुढच्या वास्तव संख्या समजल्या का तुम्हाला? आता आपण नवीन बोर्ड घेऊया आपण. आता या नवीन पेजवर तुम्हाला आता मी दुसऱ्या संख्या शिकवते. रियल नंबर आपण शिकले, पण आता काही संख्या बघा अशा आपल्याला डेसिमलच्या रूपामध्ये घेता येतात बघा. आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला काही संख्या लिहून दाखवते. डेसिमल फॉर्म मध्ये काही संख्याचे असतात. डेसिमल फॉर्म. आता उदाहरणार्थ समजा आपल्याला 45/4 करायचं असेल, तर याला सरळ आपण काय करायचं की भाग द्यायचा. 45/4
आता तुमचा पहिला भाग कितीचा आहे तो आपला 4 एके 4 उरले 0. आता पुढचा अंक होता 5. परत 4चा भाग जातो 4 एके 4 उरले 1. आता बघा इथे पॉइंट आहे, पॉइंट द्यायला लागेल आपल्याला पुढे. पॉइंटच्या पुढे आपण किती पण शून्य घेतले तरी चालतात. मग आता एकावर आपण काय घ्यायचा हा 0. आता परत आपल्याला कितीचा भाग जाईल 4 दुणे 8 उरलं. 10तून 8 गेले, राहिले 2. आता आपण काय करूया परत एक शून्य घेऊया आणि या 2वरती शून्य टाकलं की 4 पंचे 20. कितीचा भाग गेला आपला 5चा. 4 पंचे 20. आता बाकी राहिली 0. म्हणजे हा हा काय म्हणजे 45 त्याचं उत्तर आपण काय आलं तर 11.25 हे उत्तर आलं. तर हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे डेसिमल फॉर्म मध्ये आहे, म्हणून याला म्हणायचं डेसिमल नंबर. 11.25 हा काय झाला आपला डेसिमल नंबर. आपला तुमचा कोणता नंबर आला डेसिमल नंबर. आता आपल्याला जर या डेसिमल फॉर्मॅट मध्ये पण बघा, आपण आता एक नवीन पेज घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगते की आता टर्मिनेटिंग डेसिमल नंबर असतात आणि काही नॉन टर्मिनेट. आता आपण जे मागचा जो पहिला आहे तो टर्मिनेटिंग आहे आणि आता आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल घेऊया. आता उदाहरणार्थ समजा मी आता आपण एक घेऊया 20/3. आता नेहमीप्रमाणे आपण याचा काय करूया भागाकार करूया. आता पहिला आपला कितीचा जाणार भाग 6चा. किती राहिले 2 राहिले. आता यावर पण टिंब घ्या, दशांश टिंब पण ठेवा इथे. आता आपण इथे घेतलं 0. कितीचा भाग जाणार परत 6चा. किती राहिले 18 उरले 2. त्यावर परत 0 घेतले आपण, तर किती झाले ते हे 6. परत किती झाले हे 6चा भाग झाला. म्हणजे तुम्ही हे किती पण करा, म्हणजे सारखं सारखं तुमचं 2 येतच राहील. म्हणून याला काय म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. याचं डेसिमल फॉर्मॅट मध्ये रूपांतर काय येणार 6.66. आता हा हा 6 वर राहतो म्हणून आपण अशा प्रकारे तो 6.66 हा त्याच्या वर असा. आता मी तुम्हाला हा टिंब वेगळ्या रंगात दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. 6.6 म्हणजे हा अशा प्रकारे त्याला आपण वरती टिंब द्यायचं म्हणजे तो मराठीतून आपण त्याला आवर्ती अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे हा तुम्ही किती पण वेळा घेतला तरी हा 6.666 हा येत राहील. तर अशा प्रकारे हे आपण आवर्ती दशांश अपूर्णांक सुद्धा बघितला. त्यानंतर रिअल नंबर सुद्धा बघितले. आता इफ द डिजिट्स इन द युनिट्स अँड टेन्स प्लेसेस आर, म्हणजे आता इथे आता आपल्याला संख्या पुढच्या पाठामध्ये आपण संख्यांवरची काही उदाहरणं घेऊया. मग तुम्हाला या संख्या समज